कारांना नेहमीच भुरळ घालणारा चंद्र आणि त्याच्या परिवारातील पौर्णिमा, नक्षत्र, तारे यांनी कवी मनावर नेहमीच भुरळ घातली. त्यांना काव्यात गुंफून बरीच गाणी लिहिली गेली. त्यामुळेच आपणही त्यांना भेटल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, कारण आताशा प्रदूषणामुळे तेही आपल्याला गाण्यातच भेटू लागले. चंद्र आहे साक्षीला आशाताई आणि सुधीर फडकेंचं गीत सादर करणार आहे प्रिया आणि गिरीश. आणखी एक गीत आपण घेणार आहोत, सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का. आपल्यासाठी हे सादर करणार आहे सूरज पाटील. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का, येशील का. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. मधुरात्र मंतर देखणी आली तशी गेली सुनी. मधुरात्र मंतर देखणी आली तशी गेली सुनी. हा प्रहर अंतिम राहिला, हा प्रहर अंतिम राहिला. तू देशील का, देशील का. सखी
हिमवरच्या वादळी कांती तव पाऊले. ला 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 ला. हिमवरच्या वादळी कांती तव पाऊले. तारका नभांगल्या लाजल्या मनांतुनी. ओघळले तुषार आलावर धावले. मधला सेतू म्हणजेच टाळ्या. हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता. अनेक वेळा ऐकलेलं हे गाणं प्रत्येक वेळी नव्याने कळतं, उमगतं. प्रत्येक शब्द अप्रतिम, कुठल्याशा सुवर्ण क्षणी गदिमांना सुचलेले. आणि त्या शब्दांवर आशाताई आणि बाबूजींनी जणू काही हिरे माणके चढवलेले. सीमादेव आणि रमेश देव यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत आपल्यासाठी घेऊन येत आहे कांचन राऊत. राजहंस सांगतो प्रीतीच्या तुझ्या
वृत्त दुनियेतील शुक्र तारा म्हणजे अरुंधते. शुक्र तारा मंद वारा. हे गाणं घेणार आहेत प्रिया आणि सूरज.
गाणं अवलंबून असं सगळे दर्दी प्रेक्षक बसलेले आहेत, त्यामुळे गाणी सुद्धा चांगली होत आहेत. 25-30 वर्षापूर्वी मराठीतून भावगीत लोप पावत चालले की काय अशी स्थिती होती. आणि अशातच 1994च्या नोव्हेंबरमध्ये श्रीधर फडके ऋतू हिरवा हा अल्बम घेऊन आले. आशाताईंच्या चिरतरुण आवाजात ही गाणी अजरामर झाली. कवयित्री शांताबाई शेळके, सुरेश भट, सुरेश मोघे, सुधीर मोघे या दिग्गज कवींबरोबर नितीन आखावे या नवीन कवीचं गाणं झालं. फुलले रे क्षण माझे फुलले रे, नववधूच्या भावविभोर अवस्थेचं सुरेख चित्रण त्यांनी साकारलं. हे गाणं आपल्यासाठी सादर करणार आहे आमची गोड गळ्याची गायिका प्रिया.
धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना. धाकटी बहीण या हा चित्रपट 1970 मध्ये प्रदर्शित झाला आणि यातील कारे अबोला कारे दुरावा हे गीत खूप गाजलं. आणि 1971 मध्ये राजा ठाकूरांनी बाबूजींना म्हणजे सुधीर फडकेंना बोलवलं आणि सांगितलं की मला तसंच रोमॅन्टिक गीत तुम्ही तयार करून द्या. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना हे गीत घेणार आहे कांचन आणि गिरीश. धुंदी
व्यक्तिमत्व. ते बोलत राहिले की फक्त ऐकत राहावं. कविवर्य भट त्यांना म्हणाले, तुम्हाला घरी काय म्हणतात? तर म्हणे बाळ. मी सुद्धा तुम्हाला आजपासून बाळ म्हणणार. छान चाल लावली तुम्ही माझ्या कवितेला. यालाच म्हणतात योगी जाणावा योगेश्वर आणि कवी जाणावा कवीश्वर. पुढचं गीत सादर करणार आहे प्रिया. झोपाळ्या वाचून झुलायचे. याचे संगीतकार होते यशवंत देव. यशवंत देवांकडेच काही दिवस शिक्षण घेतलेला सूरज आपल्या पुढे हे गाणं सादर करणार आहे. देवांनी गीतांवर कवितेवर खूप प्रेम केलं, शब्दांची बूज राखली. शब्दांना ते गायक नायक म्हणून मान देत आणि संगीताला सहनायकाची भूमिका देत. यशवंत देव जितके मोठे संगीतकार तितकेच मोठे माणूस. त्यांनी संगीतबद्ध केलेलं पुढचं गीत घेत आहे सूरज. कवी मंगेश पाडगावकर या गीताचे गायक आहेत अरुण दाते आणि संगीत यशवंत देवांचं. दिवस तुझे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. दिवस तुझे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे. स्वप्नात गुंगत जाणे,
खोली घालावी शपथ खोली मोजावी नभाची खोली घालावी शपथ ओली श्वासात चांदणे भरायचे श्वासात चांदणे भरायचे श्वासात चांदणे भरायचे झोपाळ वाचून झोलायचे झोपाळ वाचून झोलायचे थरारे कोवळी तारा सोसेना सुरांचा भार थरारे कोवळी तारा सोसेना सुरांचा भार फुलांनी जखमी करायचे फुलांनी जखमी करायचे फुलांनी जखमी करायचे झोपाळ वाचून झोलायचे झोपाळ वाचून झोलायचे माझ्या घराच्या पाशी थांब तू गडे जराशी माझ्या घराच्या पाशी थांब तू गडे जराशी पापण्या मिटून भुलायचे पापण्या मिटून भुलायचे झोपाळ वाचून झोलायचे झोपाळ वाचून झोलायचे दिवस तुझे बोलायचे झोपाळ वाचून झोलायचे शिकलेलं हे गीत सादर करणं ही मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि सूरज वड्राईवरून तिथे जाऊन शिकत असे तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या परत एकदा होऊ दे. आशाताई आणि बाबूजी यांनी एकत्र अनेक युगलगीतं गायली. बाबूजी एकदा आशाताईंबद्दल फार छान बोलले होते. ते म्हणाले होते की मूर्तिकार मूर्ती तयार करत असतो तेव्हा ती मूर्ती त्याच्या मनामध्ये तयार झालेली असते आणि त्या दगडालाही जर कळलं की ही मूर्ती या मूर्तिकाराच्या मनामध्ये काय आहे मला तसंच घडायचं आहे तर जे काही अप्रतिम निर्माण होईल ते म्हणजे आशाताईंचं गाणं. सुधीर फडके आणि आशाताईंच्या आवाजातलं हे पुढचं गीत घेत आहे उमेश आणि प्रिया. धुंद एकांत हा प्रीत साकारली. सहज मी
जगण्यावर शतदा प्रेम करावे. हे कवी पाडगावकरांचे गीत. ते म्हणायचे की हे गीत म्हणजे माझं जीवन गीत आहे. मी आत खोल खोल असाच आहे. या जगण्यावर माझं खरंच खूप प्रेम आहे. सगळ्या संगीतकारांचे हे आवडते कवी. त्यांच्या अनेक कवितांचे गाणे झाले. कवितेचं गाणं होण्यास भाग्य लागतं, कारण कवितेचं गाणं झालं की ते लोकांपर्यंत जाऊन पोचतं. परंतु एवढ्या कवितांचं गाणं होऊनही पाडगावकर म्हणतात, जनात गायलं म्हणून तुम्ही मोठे नसता आणि मनात गायलं म्हणून तुम्ही छोटे नसता. आपलं गाणं आपणच म्हणायचं असतं. या जन्मावर या जगण्यावर गीत घेत आहे सूरज. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर
त्यामुळेच पुन्हा हे गाणं होतं. त्यामुळे सूरजने पुन्हा ह्याच्यात जीव ओतला. अमावास्येच्या अंधारातून प्रतिपदेच्या प्रकाशाकडे नेणारा, प्रेरणा देणारा हा दीपोत्सव आता भारतातच नव्हे तर जगभरात जिथे जिथे भारतीय आहेत तिथे तिथे साजरा होतो आणि तिथेही दिवाळी पहाट होते. तिथलीच मंडळी एकत्र येऊन दिवाळी पहाट किंवा दिवाळी संध्या साजरी करतात. आपल्याकडचा फराळही आता ग्लोबल झाला आहे. कंदील आणि पणत्या जगभरात उजळू लागल्या आहेत. म्हणूनच पुढचं गीत आपण घेणार आहोत. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. श्रीधर फडकेंचं संगीत आणि बाबूजी आणि आशाताईंचा आवाज. घेणार आहे प्रिया आणि उमेश.
दिवाळी म्हणजे सर्व सणांची महाराणीच. ती महाराणी म्हणून तिचा थाटमाटही मोठा आणि ती येतेही चैतन्याचे दीप घेऊन. लहान थोर गरीब श्रीमंत सगळ्यांच्या घरी तिचं आगमन झालेलं आहे. म्हणून हे शेवटचं गीत सुमन सादर करणार आहोत, दिवाळी संध्या.